इयत्ता 6वी विषय इंग्रजी 2.4 पेज नंबर 28. हेल्दी डेझर्ट मिलेट खीर ऑफ कलाहंडी ट्रायबल्स. ट्रायबल्स म्हणजे काय माहिती का तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ? आदिवासी. आदिवासी माहितीत ना, डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे. तर त्यांच्या इथं खीर कशी बनवली जाते, मिलेट खीर ऑफ कलाहंडी, ती कशी बनवतात ते आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर बघा, बोट ठेवा सगळ्यांनी. रीड अलाउड. मोस्ट इंडियन्स हॅव अ स्वीट टूथ अँड द शेअर व्हेरायटी ऑफ डेझर्ट्स अक्रॉस कम्युनिटीज. बॉगलेस द माइंड. Kalahandi tribals are no different. They had to the country's amazing reporter of sweet dishes with the famous शुआन खीर. काय उच्चार त्याचा? शुआन खीर कशी बनवतात त्यांच्या भागामध्ये. अँड इट हॅज ट्विन बेनिफिट्स. त्या खिरीचे त्यांनी दोन बेनिफिट. ट्विन म्हणजे डबल. ट्विन म्हणजे काय? डबल. डबल बेनिफिट. बेनिफिट म्हणजे फायदा. काय आहेत या खिरीचे फायदे? व्हाईल इट सॅटिस्फाईज वन्स क्रेविंग्स फॉर अ पोस्ट मील स्वीट, इट इज अ हेल्दी ऑप्शन ॲट द सेम टाईम. म्हणजे त्यांच्या मते काय आहे की ही जी खीर खाणं आहे ना, ते काय आहे की तुम्ही जेवणानंतर स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकता आणि इट इज अ हेल्दी ऑप्शन. हेल्दी म्हणजे काय? हेल्दी पौष्टिक. आपण म्हणतो ना भाजी भाकरी, भाजी पोळी, हे हेल्दी फूड खातो ना आपण. तसं त्यांच्या भाषेमध्ये ह्या खिरीला दोन प्रकारे फायदा. एक तर स्वीट डिश म्हणून पण, जसं आपण जेवणानंतर गुलाबजाम खातो, जिलेबी खातो, लाडू खातो, काहीतरी गोड खायचं म्हणून आईस्क्रीम खातो जेवण झाल्यावर, आहे ना. तर ते काय म्हणतात की आम्ही हे स्वीट डिश म्हणून पण खातो आणि हेल्दी फूड म्हणून पण खातो ही खीर. मिलेट्स हॅव ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ ट्रायबल cuisine and food habits. As the world celebrates the International Year of Millets and the focus is on the Mota Anaji. Mota Anaj in India. Suan Kheer serves as one good example of eating healthy that also tastes well. म्हणजे आपल्या या आदिवासी लोकांमध्ये खाल्ली जाणारी जी खीर आहे ही सुवान खीर, ही काय केली जाते तर गुड एक्झाम्पल ऑफ इटिंग हेल्दी, म्हणजे एक पौष्टिक अन्नपदार्थ म्हणून तिची ओळख आपल्या भारतामध्ये आहे आणि तिची चवसुद्धा अतिशय चांगली आहे. बघा, कोन्स आता ह्या ज्या आहेत ना, आदिवासींच्या जमातींच्या नाव आहेत. कुठली, जसं की आपल्याकडे नाही का जाती असतात, मराठा आहे की नाही, माळी, तसं ह्या आदिवासींमध्ये काय काय उपजाती आहेत. तर त्या कुठल्या आहेत बघा. गोंड, कुठली जात आहे? गोंड, कोन्स अँड सम अदर ट्राईब्स हॅव लर्न द रेसिपी ऑफ प्रोग्राम्स रन बाय द डेव्हलपमेंट एजन्सी फॉर पुअर अँड ट्रायबल अवेकिंग. म्हणजेच DAPTA हे शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. डेव्हलपमेंट एजन्सीचा हा लॉंग फॉर्म दिला आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो कंसात दिला आहे. ॲट भवानीपटना. कुठं आहे त्यांचं हे जे आहे ती संस्था, ती कुठं आहे? भवानीपटना. कलाहंडी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स. कलाहंडी डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं नाव आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे काय? जिल्हा. कुठला आहे जिल्हा मग? कलाहंडी डिस्ट्रिक्ट, भवानीपटना. पुढं बघा. अबाउट हाफ अ किलो ऑफ शुआन चौला फॉक्सटेल मिलेट. म्हणजे त्यांनी साहित्य दिले. आता या बाउलमध्ये त्यांनी काय काय घेतले? हाफ किलो. काय घ्यायचं हाफ किलो? मग त्यांच्या भाषेतलं सुआन चौला म्हणजे फॉक्सटेल मिलेट म्हणजे मिक्स धान्य. इज अ बॉइल्ड इन 2 liters ऑफ वॉटर. हे जे त्यांनी पीठ केलेलं आहे अर्धा किलोचं, ते किती लिटर पाण्यात उकळवायचं? 2 liter ऑफ वॉटर. स्टिरिंग continuously to avoid lumps. Some 100 grams of powdered मूंगफली. मूंगफली म्हणजे काय? शेंगदाणे. त्याला इंग्लिशमध्ये मूंगफलीला काय म्हणतात? पीनट्स. कंसात दिले बघा. पीनट्स
शेंगदाणे किती ग्रॅम? 100 ग्रॅम. अँड हाफ दॅट अमाऊंट ऑफ साऊंड म्हणजे फिनल सीड्स आर मिक्स्ड अँड केप्ट असाइड. म्हणजे शेंगदाणे आणि त्यांच्याकडची ती काय म्हणतात ते श्वॅनची जी सीडची चटणी आहे ना ती मिक्स करायची. श्वॅन सीड्स आणि शेंगदाणे ते मिक्स करायचे 100 ग्रॅम. हाफ अ किलो ऑफ गुर म्हणले बघा इथं GUR गुर. पण गुरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जाजरी. जाजरी म्हणजे गुळाची ढेप. इथं दिली बघा चित्र दिले गुळाच्या ढेपीचं. किती घ्यायची? किती किलो घ्यायची? हाफ किलो घ्यायची. इज dissolved in about a liter of water and then filtered. The jaggery is slowly added to the boiling millet and then the peanut mixture. अगोदर काय करा म्हणते ते हळूहळू गूळ काय करा त्या गरम पाण्यामध्ये बॉइलिंग वॉटर उकळत्या पाण्यामध्ये हळूहळू गूळ काय करायचा आहे ॲड करायचा आहे ॲडेड मिक्स करायचा अँड देन द पीनट मिक्सचर. आणि त्यानंतर आपण जे मागाशी शेंगदाण्याचे नाही का ते मिक्स करून ठेवलेले 100 ग्रॅम ते त्याच्यामध्ये मिक्स करा असं त्यांनी सांगितलेली आहे रेसिपी. सम 100 ग्रॅम्स ऑफ डेसिकेटेड कोकोनट. म्हणजे डेसिकेटेड म्हणजे मला वाटतं खिसलेला नारळ असेल. खवलेला खिसलेला नारळ तो कोकोनट 100 ग्रॅम त्याच्यामध्ये टाका. इज ऑल्सो ॲडेड. द खीर इज लेफ्ट सिमरिंग फॉर अ व्हाईल. आणि नंतर खीर काय करा उकळवायला ठेवून द्या. मेनी पीपल लाईक टू ॲड सम घी. बऱ्याच लोकांना त्या खिरीमध्ये घी मिक्स करायला आवडतं. दिले बघा तिथं घी. अँड साल्ट म्हणजे थोडंसं तूप पण टाकायला आवडतं आणि मीठ पण टाकायला आवडतं. टू द स्वीट डिश टू एनहान्स द टेस्ट. द रिझल्ट इज सेवरपी समट्युअस डेझर्ट दॅट नो वन कॅन गेट इनफ ऑफ. म्हणजे कुणाचंही पोट लवकर भरणार नाही एवढं असं म्हणजे टेस्टी ती खीर बनलेली असते. आता ही खीर जी आहे ती मिक्स पावडरची त्यांच्या मिलेटची पावडर जी आहे त्यांनी रेसिपी दिलेली आपल्याला. तर तुम्ही काय करायचे उद्या तुम्ही कुठली तरी खीर तुमच्या भाषेत बनवून आणायची आणि तुम्ही मला उद्या इंग्लिशमध्ये रेसिपी सांगायची की मॅडम हे तर हाफ किलो जर्जरी घेतलं 100 ग्रॅम कोकोनट घेतलं. हे असं थोडंसं तुम्ही सांगायचं इंग्लिशमध्ये 4-5 वाक्य आणि मला ते सांगायचं उद्या काय तुम्ही रेसिपी बनवून आणली ते. तुम्ही पण तुम्हाला एक प्रोजेक्ट देते. जसं ह्या कलिहंडीच्या ट्रिबल्स लोकांनी त्यांची रेसिपी आपल्याला पुस्तकात दिली तसे आपण पण एखादा गोड पदार्थ बनवू शकतो ना. बनवू शकतो की नाही. आणि त्याची रेसिपी तुम्हाला सांगता आली पाहिजे इंग्लिशमध्ये. सोपे शब्द आहेत. मिक्स करा बॉइल्ड करा ॲड करा त्यानंतर कोकोनट घ्या त्यानंतर घी घ्या त्यानंतर साल्ट घ्या. असं थोडं इंग्लिशमध्ये आपण 4-5 वाक्य त्याच्याविषयी सांगायचा प्रयत्न करायचा. काय बनवून आणणार मग उद्या तुम्ही गोड? तुमची रेसिपी सांगा चला. पौष्टिक रेसिपी गोड.